नमस्कार मित्रांनो, मी असलम शेख. आपल्या यूट्यूब चॅनलला सर्वांचं स्वागत आहे. हा आजचा व्हिडिओ म्हणजे बऱ्याच मुलांची विचारत होते की सर मेरा भाईंदरवरचा या वर्षीचा पेपर कसा येणार आहे, मेरा भाईंदरचं ग्राउंड कुठे होणार आहे. तर यावर आपण हा व्हिडिओ बनवणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा, पूर्ण माहिती घ्या, तरच भेटेल तुम्हाला याची पूर्ण माहिती. तर मित्रांनो, आता मागील वर्षात मीरा भाईंदरचा पेपर खूप टफ आला होता. त्यामध्ये प्लस अजून जे मुलं ग्रुपनं पेपरला बसले होते किंवा ग्रुपनं फॉर्म भरला होता त्या ग्रुपला देखील फोडण्यात आलं होतं. म्हणजे तुम्ही तिघं चौघं मित्रांनी मिळून एका ठिकाणी फॉर्म भरला, काही एकमेकाला मदत होईल असे हिशोबात केलं, तर त्या ठिकाणी चेस नंबर वाईज फोडलं होतं पेपरला वगैरे. तर ती एक चांगली गोष्ट केली होती. तर आणि त्यानंतर दुसरी म्हणजे पेपर खूप टफ होता, खूप म्हणजे खूप टफ होता. तर यावर्षी आता कसं होईल, बऱ्याच मुलांची मनामध्ये फॉर्म भरताना मागील वर्षाचा आढावा घेऊनच मुलं फॉर्म भरतात. तर यावर्षी मुलांनी त्याचा आढावा घेऊनच फॉर्म भरलेले आहे त्या ठिकाणी. तर तिथं काय असं लय जास्त फॉर्म आले नव्हते, परंतु त्यानंतर आता तारीख 30 तारखेनंतर वाढली. तारीख वाढल्यानंतर फॉर्ममध्ये बरेच चेंजेस व्हायला लागलेत. त्यामुळं म्हणता सर त्याच्यावरती एक व्हिडिओ बनवा. तर मित्रांनो, मागील वर्षाचे जे CP SP होते काय त्यांचे जे मीरा भाईंदरचे, त्यांची झालेली बदली ठाणे शहरला. तर त्या ठिकाणी आता नवीन SP आलेले आहेत किंवा CP आलेले आहेत. तर त्यांच्या अगोदर आत्तापर्यंत कुठं भरती प्रक्रिया त्यांनी राबवलेली नाही. म्हणजे मागील माझ्या माहिती काढल्यातनं तर मला अजून तर आठवलं नाही की ते SP किंवा CP अगोदर कुठं त्यांनी पेपर किंवा भरतीची प्रक्रिया घेतलेली नाही. त्यामुळं या वर्षीचा जो पेपर येणार आहे तो खूप डिफिकल्ट आणि न समजणार असणार आहे. म्हणजेच त्याचा आपल्याला अंदाजच नाही की पेपर अशा टाईपमध्ये येईल किंवा ह्या टाईपमध्ये येईल किंवा JK जास्त पडेल, गणित जास्त पडेल किंवा पॅटर्न पडेल, याचा आपल्याला अंदाजा नाही कुठला मीरा भाईंदरच्या पेपरचा. कारण SP आपल्याला मागील 1-2 वर्षामध्ये त्याचा आपण काय पेपर पाहिलेले नाहीत किंवा त्यांनी भरती प्रक्रिया राबवलेली नसल्या, त्या कारणामुळे त्याला आपल्या पेपरचा अनुभव करता येणार नाही. आता पुढचा प्रश्न राहिला मित्रांनो की ग्राउंड, हे ग्राउंड रस्त्यावर होणार आहे का मैदानात होणार आहे, बऱ्याच मुलांची मागणी आहे. तर मित्रांनो, मागील वर्षात देखील तुम्ही पाहिलं असेल मीरा भाईंदरचं ग्राउंड ही ट्रॅकवरतीच झालेलं आहे. यावर्षी देखील ट्रॅकवरच होणार आहे. तिथला तुम्ही ट्रॅक मागील मुलांनी भरती दिली त्यांनी पाहिला असेल. यावर्षी जो ट्रॅक तुम्ही आहे तोच ट्रॅक आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस काहीतरी स्टेडियमला नाव आहे, त्या ठिकाणी ते भरती प्रक्रिया राबवणार आहे. 400 मीटर असून द्या, 400 मीटरचं ट्रॅक आहे त्या ठिकाणी. 1600 मीटर, 800 मीटर तिथंच होणार आहे. 100 मीटरसाठी चिप आहेत, गोळ्यासाठी वेगवेगळे ग्राउंड आहेत. त्यामुळे एका वेळेस तुमच्या एका साईडला 1600 मीटर चालेल, दुसऱ्या साईडला 100 मीटर साईडला चालेल आणि तिसऱ्या बाजूला 1600 गोळा फेक चालेल. असे 3 इव्हेंट वन टाईममध्ये चालेल असं मोठं ग्राउंड आहे तुमचं त्या ठिकाणी, मोठं ग्राउंड आहे. त्यामुळे 1600 मीटर झालं की तुम्हाला 100 मीटर पळायचं आहे, 100 झालं की गोळा टाकायचं किंवा गोळा झाला की 1600 पळायचं, 1600 पळलं की 100 पळायचं, अशी तुमची प्रोसेस असणार आहे. आणि ग्राउंड पूर्ण मातीचं आहे, त्या ठिकाणी हरळी वगैरे आहे, ग्राउंडवरती गवत वगैरे आता तुम्ही जाऊन जर पाहिलं असेल पावसामुळे हरळी वगैरे आलेली, तिथं स्वच्छता चालू आहे. आणि जसे मी विचारपूस केले त्या अनुषंगाने महिना किंवा 1-1.5 महिन्यामध्ये ग्राउंडची प्रोसेस सुरू होईल असं म्हणतायत. तिथं जे मुलं आहेत ते आपल्याला सांगतात की सर 1 महिना 1.5 महिना लागेल अजून. साधारणतः फेब्रुवारी सुरूला किंवा जानेवारीच्या लास्टच्या आठवड्यामध्ये किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये ग्राउंडच्या तारखा पडतील मीरा भाईंदरच्या. तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या आयडीला फॉलो करा. जय हिंद.